रिक्षा रिक्षा सिटी स्क्वेअर चला चला. अहो मॅडम ते साहेब पहिले बसले, त्यांना विचारा ना, त्यांना चालत असेल तर मी घेऊन जातो. प्लीज अरे सॉरी मला ना थोडं अर्जंट काम आहे, उशीर झाला. साहेब जायचं का घेऊन? चला. सॉरी. नाही इथे असू द्या. रिक्षात बसायची सवय नसते की असो. आपली जागा अशी आपल्याला घट्ट पकडून ठेवायला लागते. मॅडम ते सिटी स्क्वेअर मध्ये कुठे जायचंय? मरोळ नाक्याजवळ. आय एम रिअली व्हेरी सॉरी. मी तुम्हाला विचारलंच नाही तुम्हाला कुठे जायचंय. तिथेच. तिथे? हा सिटी स्क्वेअर मरोळ नाक्याजवळ. बाय द वे सॉरी सॉरी आणि थँक्यू मी अशी पटकन येऊन तुमच्या रिक्षेत बसले म्हणून. त्यात काय मलाही तिकडेच जायचं होतं ना. मरोळ नाक्याजवळ कुठे? युनिव्हर्सल बिल्डिंग. आता असं नका म्हणू तुम्हाला पण तिथेच जायचं. नाही नाही मला सिल्वर टॉवर मध्ये जायचं. दादा जरा लवकर चला ना प्लीज. ते गाणं जरा बंद करा. थँक्यू. हो मॅडम 50 रुपये झाले. अरे देवा माझी बॅग अहो माझ्या गाडीतच राहिली आहे. अहो हरकत नाही. ए मी दिले पैसे. तसे मी पैसे घेणार नाही तुमच्याकडे. हा हो अडचणीत सापडलेल्या मुलीला मदत करणं कर्तव्य माझं. हो पण असं अनोळखी व्यक्तीकडून मदत घेणं मला पटत नाहीये. तुम्ही एक काम करा ना तुमचा पत्ता द्या मला लिहून. माझा ड्रायव्हर आला की मी पैसे पाठवून देते किंवा मी येऊन देऊन जाईल. हे बघा तुम्ही एवढा विचार करू नका. मी काही तुमच्याकडनं पैसे घेणार नाही. नाही हो प्रश्न पैशांचा नाही तत्वाचा आहे. एक तर मी जबरदस्तीनं तुमच्या रिक्षेत घुसले आणि तुम्हीच पैसे देणार हे काही मला पटत नाहीये. मी कधीच कोणाचं देणं ठेवत नाही. तो असं करूया तुमचे पैसे तुम्ही द्या पण माझे पैसे मीच दे. अहो राहू द्या. आयुष्यात मला कधीतरी तुमची गरज पडेलच तेव्हा बघू. ठीक आहे थँक्यू. तुम्हाला उशीर होत असेल ना मीटिंगला? हो ना. रोबिओ गजा सेठ तुम्ही तरी द्या पैसे आता. कसले पैसे? अरे अख्ख्या महिन्याचे मांडून ठेव ना. एकदम हिशोब करणं सोपं जाईल. अरे बाबा तुझा महिना कधी पुरा होतो का? रोजची उधारी वाढत चालली आहे. आपला मित्र आहेस रे तू. मी कशी तिला आता मदत केली तशी तू मला कर. अरे ते आणून देते बोलले पैसे. तू नको बोलला. तू वहीत लिहून ठेव ना माझ्या नावाने. हे बघ मी चाललो आता नोकरीला इंटरव्ह्यू साठी. मला माहिती आहे मला बघितलं मला नोकरी मिळणार. हा मग कंपनी मला गाडी देईल. मग तू माझ्या गाडीत फिर माझा ड्रायव्हर म्हणून. काय आता तो गॉगल तरी देशील मला? हा तुझा तरीच म्हणलं एवढा खराब का झालाय? हे तर पुढच्या चांगला घेऊन ये जरा माझ्यासाठी. चल. हा माणूस ना 4 महिने झाले अजून उधारी दिली नाही.
मॅडम, माझी कंपनी यशोदा मेंटेनन्स सर्व्हिसेस गेल्या वर्षी सुरू केली. आता लहान आहे कंपनी, छोटी आहे, पण तुम्ही आमच्या कंपनीचं गेल्या वर्षभरातलं रेकॉर्ड चेक करू शकता. थँक्यू. सरंजामे इंडस्ट्रीसाठी काम करणं हे यशोदा मेंटेनन्सचं स्वप्न आहे मॅडम. त्यासाठी आम्ही गेले वर्षभर मेहनत घेऊन आमचं नेटवर्क तयार केलंय. याचा नक्कीच तुमच्या कंपनीला फायदा होऊ शकेल. मॅडम, चहा घ्या ना प्लीज. हो, थँक्यू. सो तुम्ही कोणत्या कोणत्या सर्व्हिसेस देणार आम्हाला? सांगतो. तुमच्या सर्व मशीन्स वर्षभरासाठी आम्ही मेंटेनन्स करू. कुठल्याही स्पेअर पार्टची गरज लागली तर आमची सिस्टर कंपनी तुम्हाला योग्य दरात मिळवून देईल. एकदा का आमच्याकडे जबाबदारी सोपवली की तुम्ही तुमच्या मशीनची काळजीच करायची नाही. तुमची फॅक्टरी नव्यासारखी चालू राहील, ही माझी गॅरंटी. हो, बसून घ्या, मध्येच उभे राहू नका. ए सर तिकडे. अरे चल सर. अहो, इंटरव्ह्यूला आलात ना? मग जरा शहाण्यासारखे वागा. हो, यांचा नंबर नोट करून घ्या. इंटरव्ह्यूला माझाच नंबर लागणार आहे आता, पहिला. यांना कसं बोलवणार सगळ्यात पहिला आतमध्ये? त्या आतमध्ये बसलेल्या बाई आहेत ना, ओळखीच्यात माझ्या. हो, मी इथे सकाळपासून येऊन बसलोय. आणि यांचं कसं काय? ए, आत्ताच सांगितलं ना, त्या बाई ओळखीच्यात माझ्या. नोकरी मलाच मिळणार आहे. तुमच्या सगळ्यांचा वेळ फुकट चाललाय. हे आवाज करू नका. त्या आतमध्ये मीटिंग चालली आहे. गप्पा बसा जरा. हो, कुठे चाललात? नंबर जायला तुमचा. काय करणार, बसून बसून कंटाळा आलाय. तशी नोकरी यांनाच लागणार आहे. तुमची मर्जी. जावा. ए, अरे पाणी दे की सगळ्यांना. भाऊ, जरा शांत घ्या. मीटिंग कधी सुरू झाली? 1 तास तरी झाला बसलोय आम्ही सगळे. कधी संपणार? मॅडम बोलतायत अजून. आम्ही किती वेळ थांबायचं इथे? मीटिंग संपल्यावर कळेल. हो 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 हो, कुठे आलात? आणि महत्वाचं म्हणजे अहो सर, इंटरव्ह्यू साठी किती वेळ थांबायचं अजून? किती? अरे तुम्ही इकडे? तुम्ही तर सिल्वर टॉवर मध्ये जाणार होतात ना? नाही नाही, मी इथेच येणार होतो. तुम्हीच म्हटलं तसं म्हणू नका म्हणून नाही सांगितलं. तुम्ही ओळखता? ऍक्च्युली आत्ताच ओळख झाली. मला लिफ्ट दिली यांनी. माझ्या गाडीचा टायर पंक्चर झाला होता, सो जस्ट ओळख झाली. ठीक आहे, तुम्ही बाहेर बसा, मी बोलावतो तुम्हाला. पण किती वेळ सर? तुम्ही इंटरव्ह्यू सुरू करू शकता सर. नाही, आपली मीटिंग पूर्ण होऊ दे, मग मी दिवसभर आहेच. नाही, पण तुम्ही वेळ दिली असेल तर करून घ्या इंटरव्ह्यू. आपण बोलूच नंतर पण प्लीज. बसा. फायनलचे मार्क ग्रेट नाहीये. MBA मध्ये सुद्धा एव्हरेज परफॉर्मन्स आहे तुमचा. कम्प्युटर कोर्स केला? केलं ना, MCIT.
तुमचा रेकॉर्ड फारसा इम्प्रेसिव्ह नाहीये मिस्टर गजेंद्र. सर एक बोलू का सर, पेपरवरती मार्क्स मिळवणं ही एक वेगळी गोष्ट आहे नाही का. म्हणजे पेपरवरती कोणालाही मार्क मिळतात, म्हणजे पेपरवर त्यांचा परफॉर्मन्स खूप चांगला दिसतो, पण प्रत्यक्ष काम करताना त्यांचा परफॉर्मन्स चांगला असतो का हा प्रश्न. नाही, पण तुमच्या ऑन द जॉब परफॉर्मन्स विषयी काहीच आयडिया येत नाहीये. अनुभव मिळण्यासाठी आधी नोकरी तर मिळाली पाहिजे सर. मी तुम्हाला सांगतो सर, ही नोकरी तुम्ही मला द्या, ही माझी पहिली नोकरी असेल. तुम्ही बघा मी कसं काम करतो. ठीक आहे, काय असेल तर तुम्हाला कळवतो. म्हणजे बाकीचे इंटरव्ह्यू अजून व्हायचे आहेत. काय असेल तर तुम्हाला कळवलं जाईल. या तुम्ही. म्हणजे गेलीच ही नोकरी. चला गजेंद्र पाटील, नो प्रॉब्लेम, मंजिल है और भी है. ठीक आहे, येतो सर, येतो. तुम्ही याला ठेवणार आहात नोकरीवर? चान्सेस नाही. बडबड जास्त, अनुभव शून्य. एव्हरेज असूनही ओव्हर कॉन्फिडंट वाटलं. बाहेर अजून चांगले उमेदवार असतील. नेक्स्ट उमेदवाराला बोलवलंय का? मला नाही वाटत कोणाला आता बोलवतील. म्हणजे तुमचं सिलेक्शन झालं का? हे काय विचारायची गोष्ट आहे. इंटरव्ह्यू मस्त आला माझा. उद्या माझ्या हातात अपॉइंटमेंट लेटर मिळेल. आता तुम्ही कशाला इथे वेळ वाया घालवताय? जा दुसरीकडे कुठेतरी काम शोधा. हा, ऑल द बेस्ट. आय थिंक तुम्ही यालाच ठेवायला हवं. का? जग बदललंय सर. नवीन नवीन टेक्नॉलॉजी येते भारतात. आता तर मोबाईल फोन्स लॉन्च होणार आहेत. या सगळ्यांनी आपलं वर्क कल्चर खूप बदलणार आहे. आणि या बदलाशी जमवून घेणारी व्यक्ती आपण कंपनीसाठी नेमायला हवी. हा जो आत्मविश्वास आहे ना, तोच अशा वेळेला उपयोगी पडतो. अशीच व्यक्ती कंपनी चालवू शकते. आय थिंक ही इज द राईट चॉईस. ही इज द राईट चॉईस. ओके. हो महाराज, काय रे, तो शर्ट दे ना काढून. आता लगेच? अरे त्याचा मालक येऊन दोनदा मला विचारून गेला. मग तिसऱ्यांदा लगेच सांग मला. त्याचा शर्ट वेळेत दिला नाही ना, तो चांगला वाट लावेन माझी. हात जोडू का तुझ्या आता? ए, असं नाही करायचं वेळ. तू शिकू नकोस हा. तो शर्ट लगेच काढून दे आता. काय तू पण. हे पकड. एका शर्ट साठी एवढी भुणभुण लावले. पुढे पळून झालो का मी? शर्ट दे, शर्ट दे, शर्ट दे. धर. ए, अरे पैसे दे ना. कसले पैसे? भाडं देतो बोललास ना. बोललो तो का? नाही, पण मला शर्ट नाही आवडला आणि तो घालून माझं काम पण नाही झालं. चल निघ. पैसे मागतो. हो गजा शेठ. अरे दिनू शेठ, काय म्हणताय? अहो कधी देताय? काय कधी देताय? उधारी. बरीच उधारी झाली हो. काय सांगता? हा मग किती झाली? पहिल्याचे 500 रुपये झाले. 500? आणि गेल्या वेळेला 300 घेतलेत ते. हा, मग 1000 होऊ दे ना. जे झालेत ना ते देऊन टाका ती. काय दिनू शेठ, केवढा छोटा विचार करताय. जरा 1000पर्यंत रक्कम जाऊ दे. बरं चला, मी तुम्हाला 1000 रुपये दिले. त्यातले तुमचे किती? 800. बरोबर. तुम्ही मला किती देणार? 200. मग द्या 200 रुपये. हा, 200 रुपये द्यायचे. हा, 800 तुमचे ना. हा हा 1000 दिल्यानंतर 800 तुमचे, मग 200 माझे नाही का झाले? हा हा हा, मग हे घ्या. 100 200 झाले. 1000 मिळाले. चला येऊ. 1800. अरे 1000 दिले नाहीस तू. राहिला त्या गजाने परत गांठवला मला. का काकू, कशा? बरी आहे. हे राहू दे रे बाबा, अरे मी करते. असं कसं? तुम्ही एकट्या किती काम करणार काकू? दुपारी उन्हात आणायचं, बाई माणसाने एकट्याने काम करावं बघवत नाही, म्हणून मदत करतो तुम्हाला. 3-4 पापड घेऊ का? आता बोललास तर घे. नाही असं नाही, विचारून घेतलेले बरे ना. नाही तर म्हणाला आल्यावर परस्पर घेऊन गेला. घेतल्या 3-4 पापड घेतले. हो. हा, येऊ का? हो. काय काका, गावच्या मिरच्या वाटतं? तुला वाटतं की यशोदा मेंटेनन्सला कॉन्ट्रॅक्ट द्यावं आपण?
हो दादासाहेब, तुम्ही म्हणाल्याप्रमाणे आपल्या टर्म्स अँड कंडिशन्स मेन्शन करून मी कॉन्ट्रॅक्ट ड्राफ्ट केलाय. तर तू ओके केलंस म्हटल्यावर काही प्रश्नच नाहीये. बरं, आज तू मीटिंगला म्हणे रिक्षाने गेलीस? मोरे काकांनी सांगितलं वाटतं. टायर पंक्चर झाला होता. किती उशीर झाला होता दादासाहेब. काही त्रास झाला नाही ना रिक्षाचा? छे, मुळीच नाही. पण एक गंमतच झाली. मी जी रिक्षा थांबवली होती ती रिकामी नव्हतीच. मग त्यात ऑलरेडी एक तरुण बसलेला होता. मी पाहिलंच नाही दादासाहेब. मी आत बसले आणि सिटी स्क्वेअर चलो असं म्हणून पार. पण त्यानं मला रिक्षा शेअर करू दिली. चांगला होता वाटतं मुलगा. मला डॅशिंग वाटला. आणि खरी गंमत तर पुढेच आहे. तोच मुलगा जालिंदर सरांकडे इंटरव्ह्यूला आला होता. अरे, म्हणजे हा योगायोगच म्हणायचा की. हो, आणि काही म्हणा, त्या मुलामध्ये धमक होती. इंटरव्ह्यूला त्यांनी खूपच स्मार्टली उत्तरं दिली दादासाहेब. इनफॅक्ट काही विचारायच्या आधीच तो उत्तरं देत होता. हो, म्हणजे त्यालाच नोकरी मिळणार नाही ना. जालिंदर सरांना तो काही फारसा पटला नाही. ओके. म्हणजे त्यांनी जणू काही ठरवलंच होतं की याला नाहीच द्यायची नोकरी. ते ना त्याच्या अकॅडमिक परफॉर्मन्सला जास्त महत्व देत होते. मला मात्र त्याच्या बोलण्यात स्पार्क जाणवला. अशी माणसं ना अचानक झालेल्या बदलामुळे गडबडून जात नाहीत दादासाहेब. नेटानं काम करतात. खरंय. आणि शेवटी भरपूर मार्क्स पेक्षा स्पार्क महत्वाचा. खरंय. मी जालिंदर सरांना सांगितलं, तुम्ही त्याला नोकरी द्याच. हा विचार तुझा अगदी बरोबर आहे नंदिनी. पण एक चूक तू केलीस. कुठली चूक दादासाहेब? तू त्याला आपल्याकडे नोकरीला घ्यायला हवं. सरंजामे ग्रुप मध्ये अशी माणसं यायला हवीत. आहा, असा जो वेळेत माझ्यासाठी चहा करतो तो माझा खरा मित्र. मला वाटलंच होतं तू टपकशील म्हणून. नोकरीचं काय झालं? हट. गेली. गेली? मिळाली कधी होती? जवळ जवळ मिळाल्यातच जमा होती. तो मालकाला कुठे अक्कल आहे? त्याची काय अक्कल काढतोस? उगाच का तो मालक? अरे उगाच मालक आहे, त्याला काय अक्कल आहे काय? अरे शोभून पण नाही दिसत. मला सांग, मी कसा दिसतो? काय? मी कसा दिसतो? फटक्या बनेन मधला गजेंद्र पाटील. गपे. खरं म्हणजे माझ्यासारखा रुबाबदार, उंच, देखणा असा मालक पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हुशार. चल चहा दे आता. मस्त वास येतो रे. आगे. अरे हे जा. हे 200 ठेव तुझ्याकडे. तर दिनाला आज 200 रुपयाला अजून लुटला मी. हे जे काय तुला जमतं ना, धन्य आहे तुझी. ठेव ठेव. अरे का? आज मी खुश आहे. का? नोकरी मिळाली नाही म्हणून? नाही रे, एक सुंदर मुलगी दिसली म्हणून. आपले तर खायचे वांदेत. उदारी वाढत चालली. तुझ्या नोकरीचा पत्ता नाही आणि सुंदर मुली काय बघतोस रे? माझं प्रेम जडलंय तिच्यावर. चहाचा कप धुवून ठेव. मी पीर बाबाशी बोललोय. चमत्कार घडेल बघ. बघ तू. त्या तुझ्या पीर बाबांमधनं जरा बाहेर आहे आता आणि आजूबाजूला बघ. ती पोरगी फक्त सुंदर नव्हती, श्रीमंत होती. की अशी कोणीतरी रईस बापाची एखादी पोरगी मिळाली पाहिजे. मग बघ मी कुठं कुठे जातो. बकवास बंद कर. मी अण्णाला बोललोय, एका गाडीची व्यवस्था करतायत. उद्यापासून टाकूया. परत वडापावची गाडी चाले. हिने लागणार. तुझ्या नोकरीचं काय खरं दिसत नाही. किती दिवस थांबणार? हा, जरा वेगळा विचार कर. रोज आपल्याला पैसे मिळतील बघ. हे असे छोटे विचार करू नको. थिंक बिग. बिग. काय? आणि जरा इंग्रजी चांगलं वापर. गरज लागेल त्याची पुढे.
वडापाव विकायला इंग्रजीची काय गरज आहे? ए सोडे, वडापाव विकायला आलो का इथे मी? वडापाव विकायचं आणि तिथंच फुटपाथवर झोपायचं, हे असलं आयुष्य थोडंच हवंय मला. हट. अरे मी तर या मुंबईवर राज्य करणार आहे, राज्य. अपना भी दिन आएगा. बुडाखाली गाडी, राहायला करोडोंचा बंगला, डोक्यावर असं महागडं झुंबर, पायाखाली अशी मखमली गालीचे आणि बरोबर एक सुंदर बायको. असा असेल गजा पाटील. ये बात.